नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती सध्या चालू आहे आणि तुझं ग्राउंडसुद्धा चालू आहे। महाराष्ट्रातल्या भरपूर ठिकाणी चालू आहे। आता यामध्ये एक महत्त्वाची अपडेट आलेली मित्रांनो, आज आहे 21 फेब्रुवारी 2026 आणि आजचं जे काही पुणे लोह मार्गाचं ग्राउंड झालं त्यामध्ये जी काही 386 विद्यार्थ्यांची किती मार्क मिळाले त्याची जर लिस्ट बघितली तर तुम्हाला धक्का बसेल की कमी मार्क त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मिळालेले आहे। आता हे मार्क कशामुळे मिळाले, काय मिळाले बघू, पण काय नेमकं आहे या लिस्टमध्ये ते बघू। तुम्हाला स्क्रीनवर लिस्ट दिसत असेल या साईडला, तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक विद्यार्थ्याला जवळजवळ 101 असे मार्क मिळालेले आहे। म्हणजे तिन्ही इव्हेंट मिळूनसुद्धा भरपूर सारे विद्यार्थी असे आहेत की त्यांचे 10 मार्कसुद्धा होत नाही आहे। म्हणजे तुम्हाला गोळा फेकला 15 पैकी 1-2 मार्क त्यामध्ये दाखवले गेलेले। 100 मीटरला तर 100 असे विद्यार्थी आहेत 300च्या लिस्टमध्ये की ज्यांना 1-2 असे मार्क आहेत। 0 मार्कावाले तर खूप आहेत आणि तिन्ही इव्हेंट मिळूनसुद्धा 8 ते 10 मार्कसुद्धा होत नाही। असे जवळजवळ 50% विद्यार्थी या लिस्टमध्ये आणि इतका कमी जो काही स्कोअर आहे तो आज पहिल्यांदाच मी या ठिकाणी बघितलेला आहे। नेमकं एखाद्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क कमी होऊ शकतात। असे 300-400 विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी 01-01 असे कसं काय मार्क होऊ शकतात? मला त्याच्याबद्दल म्हणजे खरंच वेगळं वाटतं आहे। नेमकं काय प्रॉब्लेम आलेला आहे हे त्या ठिकाणी जे काही भरती करणारे विद्यार्थी आहे यांनाच माहिती आहे। आणि असे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच याबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही अपील करू शकता की या ठिकाणी आम्हाला इतके कमी मार्क कसं काय मिळत आहे। वर्षभर तुम्ही जर प्रॅक्टिस करताय बरोबर, तर तुम्हाला ते मार्क ते मिळालेच पाहिजे आणि तुम्ही त्याचे दावेदार आहात। म्हणजे तुम्हाला तो जे काही लेखीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला जे काही 25 मार्क लागतात किंवा त्याची कट ऑफ लागते त्यामध्ये तुम्हाला क्रॉस होणं गरजेचं आहे। तर सगळ्यात पहिली ही गोष्ट आहे की 1-2 दिवसांपूर्वीची जर आपण मुंबई लोहमार्गाची जर लिस्ट बघितली त्यामध्ये सुद्धा 25च्या खाली मार्क असणारे खूप कमी विद्यार्थी आणि मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना 25च्या वर मार्क मिळालेले। मग पुणे लोहमार्गाला तसं काय झालेलं आहे की त्या ठिकाणी इतके मार्क विद्यार्थ्यांना कमी आलेले आहेत। पुढे जे काही विद्यार्थी असतील ज्यांचं ग्राउंड आहे, सोमवार असेल मंगळवारी पुढच्या 2-4 दिवसांमध्ये, त्यांनी नक्की हे ठरवा नेमकं आपल्याला तिथे जाऊन काय करायचं आहे। तुम्हाला जर प्रॉब्लेम आला, तुम्हाला जर त्या ठिकाणी शंका असेल तर तुम्ही ते शंकेचं निरसन त्या ठिकाणी शांततेत करणं गरजेचं आहे। त्यानंतर काय आहे की तुम्ही एकदा जर घरी आला तर तुमचं तिथं कोणी नंतर ऐकून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा। जर तुमचं शंका असेल, तुम्ही जर घरी बरोबर वेळेत सगळ्या गोष्टी करताय, तुमचा गोळाही आउट ऑफ जातो आहे, तुमचं 100 मीटरला ठीक आहे आउट ऑफ मार्क मिळायलाच पाहिजे असं नाही म्हणत, परंतु जे काही 8, 10, 6 मार्क मिळायलाच पाहिजे। पण प्रत्येकाला जर 0 आणि 1 मार्क मिळतो आहे तर हे खूपच गंभीर आहे। नेमकं याच्यामध्ये काय आहे, जे भरतीला गेलेले विद्यार्थी आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला नेमका तिथं काय प्रॉब्लेम आला जेणेकरून तुम्हाला इतके कमी मार्क मिळालेले आहे। ओके, अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच पद्धतीच्या रोज आपण नवीन अपडेट्स पोलीस भरती संदर्भात या चॅनलवर देत जाऊ। थँक्यू, धन्यवाद।